गणपती आगमन, गणपतीचं दर्शन हे निमित्त असलं तरी राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत सकारात्मक असं हे दृश्य आहे। दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही केवळ त्यांच्या कार्यकर्त्यांचीच नाही तर राज्यातल्या जनतेची सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती आणि खरं तर तसे अनेक वेळा योग आले सुद्धा होते। मात्र 2 ते 3 वेळा योग येऊन युती होता होता किंवा पुन्हा एकदा कुटुंब एकत्र होता होता राहिलं होतं आणि त्यामुळे आता जेव्हा 2-3 वेळा सगळं गोष्टी खटकल्यानंतर किंवा त्या जुळल्या नाही असं म्हणू, त्यानंतर जेव्हा पुन्हा एकदा हे एकत्र होत आहेत तेव्हा हे सकारात्मक असं चिन्ह आहे। यावेळी याला नजर लागू नये असं देखील त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बोललं जात आहे आणि दोन्ही ठाकरे बंधूंनी असंच एकत्र राहावं, गुण्या गोविंदानं नांदावं आणि राज्याच्या राजकारणात सुद्धा काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणावे अशी एक माफक अपेक्षा त्यांचे कार्यकर्तेच नाही तर जनता सुद्धा दोन्ही ठाकरे बंधूंकडे मागणी करते। पाहावं लागणार आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे जेव्हा एकत्र येतात तेव्हा नेमकं कसे बदल होणार आहेत। राज ठाकरे हे व्यक्तिमत्व अत्यंत अभ्यासू आहे आणि या अभ्यासू व्यक्तिमत्वाचा आपण जर बघितलं तर त्याचा फायदा राज्याच्या राजकारणातच नाही तर अनेक वेगवेगळ्या विभागांमध्ये सुद्धा होऊ शकतो। आता काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी जेव्हा भेट घेतली मुख्यमंत्र्यांची तेव्हा त्यांनी ट्रॅफिक संदर्भात सांगितले नियम, त्यांनी सांगितलं होतं की पार्किंग आपण कुठे व्यवस्था केली पाहिजे, तर इतका त्यांचा संपूर्ण भौगोलिक सुद्धा अभ्यास असतो आणि असा अभ्यास असलेला एखादं व्यक्तिमत्व जेव्हा प्रशासनात येतं त्यावेळी त्याचा फायदा जनतेला होऊ शकतो। हाच एक त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यांचा अभ्यास आहे आणि त्यांचं बोलण्याची जी शैली आहे त्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचू शकतात, डिलिव्हर करू शकतात त्यांच्या जे बोलायचं आहे। आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत सध्या जोडल्या गेल्या आहेत। वैदेही, तुम्ही नेमकं सध्या कुठे आहात आणि तुम्ही शिवतीर्थाच्या बाहेर असाल तर सध्याचं कसं वातावरण आहे? ही भेट कौटुंबिक बोलली जाते मात्र अजूनही काही चर्चा आहेत का? नक्कीच आपण बघतोय की सध्या शिवतीर्थ येथे उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। तब्बल 22 वर्षानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेले आहेत। याआधी कृष्णकुंज या निवासस्थानी 2003 साली जेव्हा राज ठाकरे यांच्या वडिलांचं निधन झालं होतं त्यावेळी उद्धव ठाकरे आले होते। मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे हे कधीही राज ठाकरे यांच्या घरी दाखल झाले नाहीत। आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणपती राज ठाकरे यांच्या घरी विराजमान झालेले आहेत आणि दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार दाखल झालेले बघायला मिळत आहेत। आपण बघतोय की 5 जुलैला मराठीच्या निमित्तानं मराठी मुद्द्याच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मंचावर एका व्यासपीठावर दिसून आले होते आणि त्यानंतर तब्बल 22 वर्षानंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी या ठिकाणी आलेले बघायला मिळत आहेत। आपण बघतोय की उद्धव ठाकरे यांचा जेव्हा वाढदिवस होता तेव्हा राज ठाकरे हे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री येथे गेलेले होते आणि त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा आता एकत्र कधी दिसतील याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात कायम होती। मात्र जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या घरी गेले होते त्यावेळेस त्यांना गणपतीचं निमंत्रण त्यांनी दिलं होतं आणि हेच निमंत्रण स्वीकारत राज ठाकरे यांना देखील आपल्या राज ठाकरे यांना देखील उद्धव ठाकरे यांनी घरी येणार असल्याचं आश्वासन दिलं होतं आणि तेच आश्वासन या ठिकाणी पाळलेलं पाहायला मिळत आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत खरं तर ही इच्छा गेल्या अनेक वर्षांपासून मराठी बांधवांची होती, मुंबईकरांची होती आणि तेच चित्र ते वारंवार दिसत असल्यामुळे निश्चितच प्रत्येक जण सध्या सुखावलेला बघायला मिळतो आहे। गणेशोत्सवाच्या निमित्तानं एकमेकांच्या घरी जाणं महाराष्ट्राची संस्कृती आहे। राजकारण बाजूला ठेवून एकमेकांच्या घरी जाऊन अशा पद्धतीनं बाप्पाचं दर्शन घेणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि तीच संस्कृती कुठेतरी या निमित्तानं देखील पाळली जात असल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघतोय की उद्धव ठाकरे हे सहकुटुंब सहपरिवार आले त्याच्यामुळे निश्चितच शिवतीर्थ परिसरामध्ये एक वेगळं वातावरण बघायला मिळतं आहे कारण राज ठाकरे यांच्या घराच्या बाहेर उद्धव ठाकरे यांचा ताफा त्या ठिकाणी उभा असलेला पाहायला मिळत आहे आणि निश्चितच एक वेगळी खरं तर एक वेगळा आनंद, वेगळी परिस्थिती जी आहे ती या निमित्तानं सध्या दिसून येते। आपण बघतोय की उद्धव ठाकरे जेव्हा राज ठाकरे यांना भेटले होते त्यावेळेस देखील गणेशोत्सवाचं आमंत्रण केवळ एक निमित्त होतं। मात्र शिवतीर्थ हे त्यांचं नवीन घर जेव्हापासून तयार झालेलं आहे तेव्हापासून गेल्या 4 वर्षापासून उद्धव ठाकरे इथे कधी येणार हा वारंवार प्रश्न राज ठाकरे यांनाही विचारण्यात यायचा आणि तोच या ठिकाणी आता पूर्ण झालेला बघायला मिळतोय कारण तब्बल 22 वर्षानंतर हे दोन्ही भाऊ एकमेकांच्या घरी अशा पद्धतीनं ये जा करताना पाहायला मिळतात आणि एक महत्वाची आनंदाची बाब खरं तर या निमित्तानं दिसून येते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।